नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। चला मित्रांनो, बघूया या लास्ट वीकमध्ये मार्केटने काय परफॉर्म केले आणि येणाऱ्या वीकसाठी मार्केटची इम्पॉर्टंट लेवल काय काय। मित्रांनो, सोबतच आपल्या बघी चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर आपल्याला रिक्वेस्ट करतो, चॅनलला पण जरूर सबस्क्राइब करा। खाली बेल आयकॉनचं बटन दिसतंय त्याला क्लिक करून टाका, नोटिफिकेशन ऑन करून टाका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील। तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी मी बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे। 1 वीकचा या ठिकाणी टाइम फ्रेम आहे। जवळजवळ बघू शकता 48,156 म्हणतो 159 आपल्याला या ठिकाणी बँक निफ्टीने क्लोजिंग दिली, जी लास्ट वीकची जी क्लोजिंग होती त्या क्लोजिंग पासून आपण जवळजवळ 800 पॉईंट इथं डाऊन साईडला गेलो होतो। तिथून आपण जवळजवळ 600 650 700 पॉईंटची रिकव्हरी करून आपण इथे ही फायनल क्लोजिंग आजची आपल्याला दिलेली आहे। मित्रांनो, थोडासा आवाज माझा खराब आहे, तब्येत खराब असल्यामुळे तो थोडासा ऍडजस्ट करा। भावना लक्षात घ्या, मला जी इन्फॉर्मेशन आपल्याला सांगायची, जेणेकरून नेक्स्ट वीक मध्ये आपण जे प्लॅन करताल ते प्लॅन या अकॉर्डिंगली जर कराल तर आपले जे स्टॉप लॉस आहे ते स्टॉप लॉस कमीत कमी हिट होतील आणि मोठे मोठे टार्गेट आपल्याला म्हणजे हिट करायला सोपं जाईल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होईल। जवळजवळ आपण जर एक क्लिअर कट आपण जर एक आपलं लेफ्ट साइड पासून राईट साइड जर आपण टार्गेट चार्ट जर बघितला वीकलीचा, जवळजवळ बघू शकता 3 वर्षापासून आपण एक चांगला हायली अप साइडच्या मार्केटवरती अप ट्रेंडवरती मार्केटमध्ये आपण आहोत। आपल्यासाठी एक रेजिस्टन्स पॉईंट होता, जो की हा रेजिस्टन्स पॉईंट होता जो आपण आयडेंटिफाय केला होता लास्ट काही व्हिडिओज पहिले, जो वीकली अनालिसिस मी टाकला होता की 46,300 ते 46,500 या रेंजला जो आपण मार्केट इथं अप साइडला क्लोज करत नाही तोपर्यंत मार्केटला एक न्यू रॅली आपल्याला बघायला मिळणार नाही, असं आपण एक चर्चा आपण या ठिकाणी केली होती। जवळजवळ आपण बघू शकता आता जी रेंज आहे आपल्यासाठी, आता हाच जो इम्पॉर्टंट रेजिस्टन्स पॉईंट होता आता हाच आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट पॉईंट म्हणून कन्वर्ट झालेला आहे। जेव्हा पण मार्केट ह्या रेंजवर येईल तर इथे एक बाउन्स जवळपास ते घेणार म्हणजे घेणारच की, कारण की इथून आपल्याला एक रेंज ब्रेकआउट झाल्यानंतर फर्स्ट टाइम मार्केट या ठिकाणी सपोर्टवर येते। आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, आपण रेग्युलर माझे व्हिडिओ बघत असताल तर की जेव्हा पण मार्केट फर्स्ट टाइम सपोर्टवर येतो किंवा मार्केट फर्स्ट टाइम रेजिस्टन्स वर येतं तर ते इझिली ब्रेक करत नाही। 10 पैकी 8 वेळा तुम्हाला बघण्यातच आलं असेल की ते इझिली ब्रेक करत नाही। जवळजवळ आपण या ठिकाणी बघू शकता फर्स्ट टाइम या रेजिस्टन्सवर आला ते इथं आपल्याला डायरेक्टली इथं ब्रेकआउट इथं बघितलं नाही आपण, इथं फर्स्ट सेकंड थर्ड टाइम या ठिकाणी रेजिस्टन्स हिट झाला, त्याच्यामुळे इथं मार्केटला इथं अप साइडला आपल्याला एक मुवमेंट मिळाली। तर आपल्यासाठी आता जो मेजर रेजिस्टन्स पॉईंट येतोय तो आपल्याला 46,500 हा एक आपल्यासाठी लॉंग टर्म साठी एक मेजर रेजिस्टन्स पॉईंट येतोय। आणि जो शॉर्ट टर्म साठी आपल्याला रेजिस्टन्स पॉईंट आहे जो सायकोलॉजिकल लेवल सुद्धा आहे 47,500 हा आपल्यासाठी एक शॉर्ट टर्म सपोर्ट पॉईंट आहे। तर या सपोर्ट वरती मार्केट इथं बघू शकता, इथं फर्स्ट टाइम या सपोर्टला रेजिस्टन्सला इथं ब्रेक केल्यानंतर सेकंड टाइम याला खाली आल्यानंतर परत या ठिकाणी बायरची पॉवर तर स्ट्रॉंग झाल्यानंतर बायर त्याला परत वरती करून घेतले, डबल इथं सेलर खाली आले, डबल या ठिकाणी जे बायर आहे ते वरती घेऊन गेलेले मार्केटला। इथं आपण बघू शकता एक स्टीप आपल्याला एक ट्रेंड लाईन सुद्धा बघतायला मिळतील। जवळजवळ मी याला आपल्याला क्लिअर दिसन म्हणजे मी याला लाईन चार्ट करतो म्हणजे दिसेल आपल्याला, याला थोडंसं हे करतो। इथं आपण बघू शकता आपल्याला ते ब्रेकआउट येतो, ब्रेकआउट आल्यानंतर फर्स्ट सपोर्ट, नंतर या ठिकाणी एक आपल्याला स्टीप चॅनल बनताना इथं मार्केट दिसतंय। तर आता जर आपल्याला एक्झॅक्टली जर लॉंग टर्म साठी जर टार्गेट काढायचं की आता वीकली बेसिस वरती मार्केट पुढे जाऊ शकतं, तर एक सिम्पली माझा एक रूल आहे, तर मी आपल्याला सांगतो, नीट लक्ष द्या। जवळजवळ आपल्याला काय करायचंय, पूर्वीच्या टायमाला यांनी बॉक्स कुठं बनवलं होतं ते आपल्याला फाइंड आउट करायचंय। आपण बघू शकता लास्ट टाइमचा हा एक बॉक्स होता त्याचा, नंतर त्यांनी जवळजवळ एप्रिल महिन्याच्या स्टार्टिंग पासून ते 2024 पर्यंत या ठिकाणी आपल्याला सेकंड बॉक्स बनवला। आपल्याला या बॉक्सचं मेजरमेंट घ्यायचंय, मेजरमेंट घेतल्यानंतर ते जवळजवळ किती येते 3,845 आपल्याला मेजरमेंट येते। तर आपल्याला यालाच रेप्लिकेट करायचंय वरती आपण जर याला रेप्लिकेट केलं वरती, हे तुम्ही मेथड कधी पण अप्लाय करू शकता। जवळजवळ आपल्यासाठी जो डिझायर फर्स्ट टार्गेट येतोय 50,000। आता मी तुम्हाला याच्यावरती एक सांगतो की जर मार्केट हे 47,500 या रेंजला जर रिस्पेक्ट केलं आणि याच्या जर खाली या वीकमध्ये जर खाली क्लोजिंग नाही दिले तर आपण येणाऱ्या 2च वीकमध्ये आपण 50,000चे बँक निफ्टीमध्ये लेवल बघू शकतो। तर लेवलकडे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आता निफ्टी 50 मध्ये आपण चेक करूया। निफ्टी 50 मध्ये आपण बघू शकता क्लिअर कट या ठिकाणी एक स्टीफ ट्रेंड आपल्याला दिसतोय। या ट्रेंड वरती कुठं पण आपल्याला एक आपलं करेक्शन जसं इथं बघा, इथं करेक्शन होताना दिसतंय आपल्याला, वरती जाताय परत थोडी खाली येते, वरती जाताय परत थोडी खाली येते, वरती जाताय परत थोडी खाली येते। या ठिकाणी आपल्याला एक स्टीफ या ठिकाणी अप साइडला ट्रेंड मार्केट जाताना दिसतंय। तर आतासाठी आता नेक्स्ट टार्गेट आपल्याला जो येतो इथं आपल्याला 22,000चा आपला फर्स्ट टार्गेट येतो। या रेंजला जर मार्केट सस्टेन झालं तर आपण सेकंड टार्गेट घेऊ शकता 22,500 हा आपल्याला सेकंड टार्गेट घेऊ शकता। आणि जर आपल्याला डाऊन साइडला जर आपल्याला यायचं झालं
तर 21,500चा जो आपला लेवल आहे जवळजवळ बघू शकता, एक मिनिट मी प्लॉट करून देतोय. 21,500 हा जो लेवल आहे, या लेवल इथूनच मार्केट इथं बघू शकता बाउन्स झालेला आपल्या तिथे. तर 21,500च्या खाली जोपर्यंत आपल्याला इथं एखादी ट्रेंड लाईन ब्रेकआउट किंवा एखादं बेरिश पॅटर्न जोपर्यंत आपल्याला दिसत नाही, आपण या ठिकाणी डाऊन साईडला आपण ट्रेडिंग आपण नाही करणार आहे. डाऊन साईडला केलं तरी एक छोटे टार्गेट छोटे प्रॉफिटसाठी आपण करू शकता. शॉर्ट टर्म म्हणजे इंट्राडे मिनी इंट्राडे साठी सुद्धा आपण करू शकता, 1 मिनिट 2 मिनिटसाठी. बट आपल्याला जर मोठे टार्गेट घ्यायचे, सस्टेनेबल टार्गेट घ्यायचे, तर आपल्याला बाय ऑन डिप म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला सपोर्ट भेटेल त्या सपोर्टवरती आपल्याला बायची ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी फाइंड आउट करणं गरजेचं आहे. फिन निफ्टी मध्ये पण सेम केस आपण इथं बघू शकता. एक पॅरलल चालू आहे बँक निफ्टी फिन निफ्टी तिन्ही सुद्धा आपल्याला बघू शकता. आता 21,000 हा आपल्यासाठी हा जो आहे मेजर सपोर्ट झाला आहे. या सपोर्टच्या खाली जोपर्यंत मार्केट येतं एक ट्रेंड लाईन अशी एक डाऊन साईड प्राइस ऍक्शन बनवणं स्टार्ट करत नाही, तोपर्यंत आपण कन्सिडर करणार नाही की निगेटिव्ह साईडला मार्केट आहे. आणि जे पण आपले प्रॉफिट जे मोठे मोठे आपल्याला घ्यायचे ते आपण बाय साईडला आपण ट्रेड करून आपण इथे घेऊ शकता. सेलिंग साईडला जर छोटे मोठे ऑपॉर्च्युनिटी आली तर आपण याला छोट्या स्टॉपलॉस आणि छोट्या टार्गेटसाठी आपण प्लॅन करू शकता. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. मी भेटतो आपल्याला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅपी ट्रेडिंग. जय महाराष्ट्र.